मात्र पुढचाच बॉल ज्याला बॉलला पाठलाग होतोय, चेंडू जाईल सी मारेशा पार, येतोय चौकार. तिथनं पहिला बॉल डॉट स्वरूपानं हाताळला ना, बॉलची पाहणी केली, दुसऱ्याच बॉलवरनं जर आपण पाहिलं तर चौकार देखील येतोय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येचं अकाउंट जे ओपन केलं जात आहे. खूप चांगली मॅच, खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. वंदे मातरम प्रणाली आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग 2025 हे वर्ष आणि दुसरं पर्व आहे. तत्पूर्वी पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचं होतं, पूर्णपणे बॅटर मिस झालाय. डॉट बॉलची होती ही उद्घोषणा. हार्दिक आहे बॅटिंग मार्कवरना, हार्दिकच्या विपक्षात मात्र डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून, सर्व आयोजकांची खूप चांगली मेहनत आणि या मेहनतीतनं एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आजचा फायनलचा दिवस आहे. बराचसा प्रेक्षक वर्ग जो यूट्यूबच्या माध्यमातून जोडला गेलाय, त्याही प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं, मात्र बॉलला लॉक केलंय पॉवर प्ले मधनं. पॉवरफुल स्ट्रोक, बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा हार्दिकच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं जी धावसंख्या ची वेग पकडतीये, चावून पोहोचेल डबल फिगर 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. जर आपण पाहिलं तर ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धाची लाईव्ह कव्हरेज केली जाते. खूप चांगलं आयोजन मी वारंवार म्हणेन. आम्हाला देखील या स्पर्धेत समालोचनाची संधी दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद. पुढचा बॉल फुल टॉस होता, च्या बॉलला लॉक केले, मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. नो डाऊट फलंदाज विकेट नंबर 1 हार्दिक बॅक टू डगआउट. षटकार आला त्यानंतर कमबॅक केलाय फलंदाज बाद. यज्ञेशनं तो झेल कॅरी केला. महत्वाचा बॅटर हार्दिक सारख्या बॅटरला या पॉवर प्लेच्या षटकातनं डिझे थँक्यू. टीम मीटिंग नको चला लगेच नवीन बॅट. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांनी लगेच बाजूला व्हा तिकडनं. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत, आपण ज्या खुर्च्या टाकून तिथे बसलात, अतिक्रमण जे केलंय ते अतिक्रमण तिथून हटवा. जर आपण पाहिलं तर बॅटर हार्दिक सारख्या बॅटरला परतावं लागलं. एक महत्त्वपूर्ण बॅटर होता, षटकार त्यानं खेचला, तदनंतर मात्र बॉलरला देखील त्याला फसवलं हेच म्हणावं लागेल. विकेटचं पतंग होतंय, परतीच्या प्रवासाला जाईल. धावसंख्या स्थिरावलेल्या अवस्थेत असेल 10 डबल फिगर 10. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला देव सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट, त्याच्या जर्सीचा क्रमांक 10 जी सुदेश तिकडनं त्यांना बाजूला करायचंय सर्वांना. सुदेश त्या सर्वांना बाजूला कर. जी साईड स्क्रीन जे आहे त्याच्या समोर जो प्रेक्षक वर्ग बसलाय, स्पर्धा आपल्याकरता आयोजन केली आहे. आपलं सहकार्य हे मोलाचं असेल. प्लीज थोडं सहकार्य करा आणि बाजूला व्हा. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 10 धावा. मी म्हटलं मगाशी गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक 10 ची 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या. ब्रिजेश बॉलिंग ट्रॅकवरनं इथनं पुढे गोलंदाजी करण्याकरता आला. या टीमचा खऱ्या अर्थाने कर्णधार आहे मैत्री पालघर टीम. आपण पाहतोय टॉस जिंकला, निर्णय स्वीकारला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. किमान 60 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा जो काही प्रयत्न आहे, कर्णधार ब्रिजेशने आमच्यापर्यंत माहिती दिली. मात्र तत्पूर्वी सेकंड ओव्हरमधनं स्वतः कर्णधार मात्र बॉलिंग ट्रॅकवरनं इथून पुढे सज्ज होतील या गोलंदाजी करण्याकरता. जर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना डावखुऱ्या आता बॅटर मीनला आपण पाहतो बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पहिला बॉल
डावखुऱ्या हाताचा बॉलर आहे, समोर डावखुऱ्या हाताचा बॅटर देखील आहे. नॉन क्लेबल चेंडू नियम क्रमांक 22 अवलोकन होते. बॉल वाईट आहे. या वाईटनं धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचेल 11. ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे टीम आर्यन पालघर या टीमची. पुढचाच बॉल ज्यावरनं फक्त सावध खेळ जो वेग होता त्या वेगाचा वापर करत बॉल सीमा रेषा पार जाऊन पोहोचतोय. अगदी चौकारापर्यंत आलाय. दर्जेदार चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 4 न वाढती जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती टोटल 15 धावा. 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. नॉकआउट राऊंड मधली जर आजच्या दिवसात आपण पाहिले तर सध्या तिसरी मॅच जी आपल्या भेटीला आहे सध्या. पंधरा धावा स्कोर कार्डवर आहेत. बॉलिंग ट्रॅकवरनं जर आपण पाहिलं तर कर्णधार ब्रिजेश. पुढचा बॉल आता मात्र चेंडू लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये. 1 न जाऊन पोहोचेल 16. या धावसंख्येवर टीम आर्यन पालघर या टीमची आपण पाहतोय. आर्यन पालघर आणि मैत्री पालघर या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. या दोन टीम मधलं हे रणयुद्ध आहे. इथनं जर पराभूत झाले तर अगदी 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. प्रत्येकाला हवीशी वाटणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. पालघर तालुका प्रीमियर लीग. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरनं ब्रिजेश आहे. डावखुऱ्याने उजव्या हाताचा बॅटर आहे. बॅटिंग करण्याकरता समोर आता बॅट्समन मीनला आपण पाहतोय. प्रतीक आहे. प्रतीकच्या विपक्षात पुढचा बॉल अप्पी या टोपण नावानं ज्याची ओळख आहे. बरेचसे टेनिस क्रिकेटमधले खेळाडू आहेत ज्यांना आपल्या टोपण नावानंच पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ओळखलं जातं. तसंच प्रतीकला देखील अप्पी या टोपण नावानं त्याची ख्याती राहिली आहे. तो प्रतीक मात्र नॉन स्ट्रायकर एंडकडनं सध्या असेल. एक धाव कंप्लीट होती आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढती आहे. धावा जाऊन स्कोर कार्डवर पोहोचल्यात 17. क्रिकेटमधला अशुभ आकडा 17. खतरा इथनं पुढे होईल का? समोर बॅटर आहे. बॅटिंग करण्याकरता ब्रिजेश आलाय. बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल हवेत बॉल आहे. जज केलं जात आहे नो डाऊट. मात्र शेवटच्या मोमेंटला का होईना झेल सुटलाय. मात्र बॅटर बचावलाय. बॅटर सेफ झोन मध्ये असेल तत्पूर्वी धाव कंप्लीट होती आहे. 1 सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 18 धावा. धाव नाही का? ओके ओके. सतराच धावा स्कोर कार्डवर आहेत. जिथनं जर आपण पाहिलं तर ब्रिजेश आहे. पुढचा बॉल क्रिकेट खेळता खेळता अगदी फुटबॉलचं प्रदर्शन देखील दाखवलं बॉलरनं. स्वतःच्याच फॉलोथरमध्ये या बॉलला फील्ड केलंय. पायानं का होईना मात्र बॉलला फील्ड केलं. ब्रिजेश आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं कर्णधार आहे स्वतः. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक त्याची थोडीशी चुकी जी काही सॉफ्ट डिसमिसल झाली. एक धाव कंप्लीट होती आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये. 18 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय. 9.0च्या सरासरीने 18 धावा स्कोर कार्डवर लागला टीम आर्यन पालघर या टीमच्या. या अगोदरची मॅच जर आपण पाहिले तर लो स्कोरिंग मॅच राहिली आणि एक चांगला विजयी संपादन केला. मॅच नंबर 3 आजच्या दिवसात आपण पाहतोय. चला मॅच थोडी स्पीडअप करा. जिथनं जर आपण पाहिलं ड्रिंक्स ब्रेक देखील झालाय मैदानात. जास्तीत जास्त बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्या आणि पाणी पिताना बसून पाणी प्या हे लक्षात ठेवा. पाणी पिताना नेहमी बसून पेत जा कारण की जी काही आपली बॉडी खेळताना जी गरम असते. तत्पूर्वी 4व्या मॅच मधनं जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. 9ची सरासरी राखली आहे. 2 षटका मागे बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 3 बॉलिंग करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरनं बॉलर साहिल जो सज्ज होतोय बॉलिंग करण्याकरता.
डावखुरा त्याचा बॅटर आहे समोर, त्याच्या विपक्षात बॉलिंग करावी लागेल. मोठा फटका खेळायचं होतं, जिथनं एक धाव कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न वाढतीये. 19 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. या सिंगलच्या मदतीने 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं आपण बॉलरला पाहतोय साहिल. आता समोर उजव्या हाताचा बॅटर प्रतीकच्या विपक्षात बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. फिक्स डिपॉझिट केली आहे बॉलची. येतोय षटकार 6. याच मोठ्या फटक्यांकरता ओळख राहिली आहे अप्पीची. त्याच्या बॅटमधनं षटकार देखील आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झपाट्यानं वेग पकडती आहे. या षटकारानं धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 25. 25 धावा ऑन बोर्ड लागला टीम प्रतीक. त्याच्या बॅटमधनं तो षटकार आलाय. 25 धावा स्कोर कार्डवर असताना बॉलिंग ट्रॅकवरनं साहिलचा मात्र आता थोडासा का होईना समाचार घेतला जातोय. साहिलवर मात्र काउंटर अटॅक केला जातोय या ओव्हरमधनं. मीन आणि प्रतीक ही जोडी आहे मैदानातनं. चांगली बॅटिंग करावी लागेल. षटकार देखील आलाय आताच. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. साहिल कमबॅक करेल का की एखादा आणखीन मोठा फटका खेचेल प्रतीक. अप्पी ऑन बॅटिंग मार्क. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. प्रतीकच्या बॅटमधनं येतोय आता दर्जेदार चौकार 4. जी 20 तारखेला ज्या मॅच झाल्या होत्या त्यातनं जी मॅन ऑफ द मॅच राहिल्या होत्या मीन बोरा, आर्यन पालघरचा खेळाडू. आणि तदनंतर जर एक खेळाडू जर आपण पाहिला तर हार्दिक जो आर्यन पालघरचा आहे, त्यांनी दोघांनी नंतर आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचं आहे. पुढचा बॉल चांगला बॉल चावरनं पडल्यानंतर बॅटरला पूर्णपणे बीट केलंय. एक षटकार एक चौकार आल्यानंतर प्रतीकला देखील डॉट बॉलची चव चाखावी लागली आहे. जिथनं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरनं साहिल आहे. एक षटकार चौकार खाल्यानंतर त्यानं देखील कमबॅक केलाय. कमबॅक हा खूप महत्त्वाचा असतो. पुढचाच बॉल पुन्हा एकदा गती परिवर्तन, कमी वेग. या अगोदर ज्या वेगानं बॉल टाकला ना त्यापेक्षा कितीतरी कमी वेग या बॉलवरनं त्यानं ठेवला. फक्त सिंगल कन्वर्ट होतीये. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकच्या मदतीनं धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचेल 30. 30 धावा ऑन बोर्ड लागला. 33 धावा स्कोर कार्डवर असताना डोकेदुखी आहे खऱ्या अर्थानं. डावखुऱ्याने उजव्या हाताचा बॅटर मैदानात आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करावे लागलेत. टीम आर्यन पालघरला आपण बॅटिंग करताना पाहतोय. पुढचा बॉल सज्ज होतोय. साहिल बॉलिंग ट्रॅकवरनं. आता मात्र आलाय बॅटच्या स्लॉटमध्ये, त्याला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. दर्जेदार षटकार 6. डीजे मदतीनं धावसंख्या जी वेग पकडतीये जाऊन पोहोचेल 36. 36 धावा स्कोर कार्डवर लागलात. 3 षटकांचा खेळ संपलाय.
12च्या सरासरीनं 36 पर्यंत पोहोचलेत. अजूनही येणारे इथून पुढे 3 षटक शिल्लक असतील. येणारे बॉल असतील इथून पुढे 18 बॉलचा विचार केला तर कितीपर्यंत जातील. 36 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. चौथ्या षटकाकरता बॉलिंग मार्कवरनं बॉलर कृपेश पाटील, मॅन फ्रॉम पास्तळ गावातनं बिलॉंग करतोय कृपेश पाटील, जो बॉलिंग करण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. जबाबदारीपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. एक महत्त्वपूर्ण षटक हाताळावं लागेल. 36 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. इथनं एखादा विकेट आपल्या टीम करता मात्र मिळवून देईल का, इथनं एखादी विकेट घेऊन देईल का, मात्र हे पाहावं लागेल. जर त्याला महत्त्व नाही आहे क्रिकेटमध्ये तत्पूर्वी सज्ज होईल. कृपेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं. प्रतीक अप्पी आहे ऑन अ बॅटिंग मार्कवर अप्पीच्या विपक्षात. मात्र नेक्स्ट मॅच टीम ड्रीम 11 सरावली आणि त्याच्या विपक्षात ईशान टायगर आलेवाडी. नेक्स्ट मॅच पुढचा बॉल प्रतीकच्या विपक्षात. बॅटच्या टोकडे बॉल लागला असावा आणि तिथनं बॉल सीमा रेषा पार चौकारापर्यंत जाऊन पोहोचलाय. आलेवाडी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर एका इनिंग नंतर कर्णधार, जे दोन्ही कर्णधार तयार राहायचं आहे. चौथ्यात मॅचमध्ये कृपेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. पुढचा बॉल प्रतीक आपला क्लास दाखवताना बॉलला पाठवलाय लॉंग ऑन वरनं ऑन साइडला. दर्जेदार षटकार. कृपेशच्या पहिल्या बॉलवरनं चौकार आला, तदनंतर षटकार खेचलाय. प्रतीक आपले इरादे स्पष्ट करतोय. प्रतीक आता मनामध्ये ठरवलंय त्याने की आता अटॅक करायचा आहे. तत्पूर्वी धावसंख्या स्कोर कार्डवर झपाट्यानं वेग पकडतीये, जाऊन पोहोचेल 46. 46 धावा स्कोर कार्डवर असताना कृपेश पाटीलनं पहिल्याच 2 बॉलवर 10 धावा खर्च केल्यात. बॉल क्रमांक 3 पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल जिथनं क्षेत्ररक्षक आहे त्याची निवड केली आहे. सिंगल कन्वर्ट होती. या सिंगलच्या मदतीनं कमबॅक नक्की झाला हेच म्हणेन मी. सिंगलच्या मदतीनं 1 ही धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 पर्यंत जाऊन पोहोचते. टीम आर्यन पालघर आपण एका बाजूने पाहतोय आणि त्याच्या विपक्षात टीम मैत्री पालघर. या दोन टीम मधली ही लढत, या दोन टीम मधली ही मॅच, या दोन टीम मधलं हे रणयुद्ध आपण मैदानात अनुभवतोय. नेक्स्ट मॅच टीम ईशान टायगर आलेवाडी आणि त्याच्या विपक्षात टीम ड्रीम 11 सरावली. हे तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मीन आहे बॅटिंग करण्याकरता. तर आपण पाहिलं स्वतः कर्णधाराच्या भूमिकेतनं माझ्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जोडला गेला होता. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे, जिथनं फेकी करील धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर वाढतीये, जाऊन पोहोचेल 49 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मीन खऱ्या अर्थानं कर्णधार इनिंग, तो मात्र कर्णधार पद भूषवताना एक चांगली इनिंग तो मात्र साकारतोय. तिथे एखादा खराब बॉल येतो त्यावर षटकार चौकार देखील खेचतो. चांगली बॅटिंग करतोय. तत्पूर्वी पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅपमधनं बॉलला खेळलंय, जिथनं बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वेग पकडेल पुन्हा एकदा. या 4च्या मदतीनं धावसंख्या 53 53. कृपेश पाटील जिथनं बॉलिंगला आला ना, कृपेश पाटीलवर सातत्यानं एका बाजूने अटॅक जो मात्र होत राहिला. कृपेश पाटीलचे एखादा बॉल जर सोडला तर मात्र त्याच्या प्रत्येक बॉलवर हा अटॅक करण्याच्याच उद्देशाने हे दोन बॅटर खेळतायत मैदानातनं, हेच म्हणेन मी. धावसंख्या 53 आहे स्कोर कार्डवर.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंजेस करताना क्षेत्ररक्षण थोडंसं बदलताना आपण पाहतोय. पुढचा बॉल कृपेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा. आता मात्र डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव बॉलची मात्र हाताळणी केली जाते. चांगला बॉल, अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा. कृपेश पाटीलला जिथे सूर सापडला तिथनं मात्र त्याचं षटक संपलंय आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 53, 53 धावा या लागल्या स्कोर कार्डवर. चल लगेच बॉलर आणायचा आहे नेक्स्ट षटक क्रमांक 5 करता. कोणत्या बॉलरला मात्र इथनं पुढे संधी दिली जाईल हे पाहावं लागेल. आपण पाहिलं तर चांगली मॅच मैदानात रंगतीये. 5व्या षटकाकरता बॉलर जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरनं ब्रिजेश स्वतः कर्णधार आलाय बॉलिंग करण्याकरता. या एंडनं मात्र प्रतीकनं अटॅक केलाय. पुढचाच बॉल, ज्या बॉलला लॉक केलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं दस्तक, बॉलला पाठवलंय षटकार. 6. एकोणसाठ धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 5व्या षटकातनं पहिल्याच बॉलवरनं प्रतीक काउंटर अटॅक करतोय. 5वं षटक ब्रिजेश आलाय, स्वतः कर्णधार आलाय. त्या कर्णधारावर प्रेशर दडपण आणण्याचा जो काही प्रयत्न प्रतीक करतोय, अप्पी या टोपण नावानं ज्याची ख्याती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र जोरकस खेळलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक आहे, जीवाच्या आकांतानं आलाय. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चुकी झाली. पहिल्या प्रयत्नात बॉल हातात आला नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 61 धावा, 61. 61 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगली मॅच आपण पाहतोय. प्रतीक अप्पी चांगली इनिंग साकारतोय. चांगला बॉल फिंगरला रोल केला, बॉलची हाताळणी केली. यष्टी रक्षक बाकीचं काम मात्र पूर्ण करतोय. डॉट बॉलची होती उद्घोषणा. चांगली मॅच रंगती मैदानात. पुढचा बॉल मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअपला खेळाडू आला. तत्पूर्वी बॉल वाईड आहे. ऑफिशियल पंच त्यांनी दर्शवलं हात समांतर रेषेत, धाव अवांतर. चला पंचांवर कोणत्याही प्रकारे कमेंट्स करू नका. थँक्यू. पंच ही व्हाईट बॉलवर रन एक एक्स्ट्रा आली का? वाईड आणि एक आउट झालाय का? ओके, फक्त वाईडची 1 रन. ओके, या वाईडच्या मदतीनं 62 धावा या स्कोर कार्डवर आहेत. नवीन बॅटर चेतन आलाय. आर्यन पालघर या टीम कडनं बॅटिंग करण्याकरता. मॅच चांगली आहे, मॅच रंगतदार आहे. आर्यन पालघर आणि मैत्री पालघर. ब्रिजेश स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं आहे. आता मात्र कर्णधार आणि त्याच्या विपक्षात कर्णधार या 2 कर्णधारांमधला मॅच. पुढचाच बॉल स्टेट ड्राईव्हनं फटका खेचलाय. साईड स्क्रीनवर बॉलला पाठवलाय षटकार. 6.
थँक्यू डीजे. मी त्यानं षटकार घेतलाय. निरंजनने देखील माहिती कळवली की हा ग्राउंड त्याच्याकरता खूप लकी आहे. पुढचा बॉल जर आपण पाहिलं पुन्हा एकदा धाव अवांतर जी दिली जाईल या एकच्या मदतीनं धावसंख्या वाढतीये. 69 69 धावा स्कोर कार्डवर लागलात. ब्रिजेशच्या पुढचा बॉल अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका एक्झिक्यूट केलाय. कर्णधार मीनच्या बॅटमधनं आलाय षटकार. व 75 शेवटचा बॉल या ओव्हरमधनं. बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर. ऑफिशियल पंच त्यांचे हात समांतर रेषेत. बॉल वाईट. एक्स्ट्रा धाव. या वाईटच्या मदतीनं धावसंख्या 76 76 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र फटका जोरकस खेळला. एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक आला आहे. थोडीशी फ्लंबल होती आहे. सिंगल एकपेक्षा जास्त काही घेणार नाही आहे. त्याला मीनला माहिती आहे मला स्ट्राईक घ्यायची आहे. शेवटच्या ओव्हर करता त्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 77 77 धावा या 5 षटकांच्या अखेरीस लागल्यात. म्हणजे खूप चांगली बॅटिंग जी आपण पाहतोय मैदानात टीम आर्यन पालघर या टीमची. बॉलर सज्ज होतोय धीरज. धीरजची वर्णी लागली आहे. 77 धावा स्कोर कार्डवरचा लागल्यात. हाणामारीचा षटक आहे. याच मीननं मात्र अक्षरशः अटॅक केलाय तो या टीम मैत्री पालघर या टीमवर. मात्र त्याच्या विपक्षात पुन्हा एकदा सज्ज होतोय या शेवटच्या ओव्हर करता या शेवटच्या षटका करता. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं बॉलर सज्ज होतोय. पहिला बॉल कर्णधार मीनच्या विपक्षात. स्विचिटचा जो काही प्रयत्न झाला जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही. निर्धाव स्वरूपानं मात्र बॉल निघून जातो. येणारे अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. 77 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आज जर आपण पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. संडे आहे आणि खूप सारं क्रिकेट ज्यातनं एन्जॉय केलं जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं वेग कमी करत या बॉलची हाताळणी केली आहे. धाव न घेणं पसंत केलं आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्यावर ठेवायची आणि त्याला माहिती आहे मला मोठे पटके खेळायचे आहेत. आर्यन पालघरला आपण पाहतोय एका बाजूनी मैत्री पालघर. दोन्ही टीम एकमेकांच्या विपक्षात आहेत. PTPL ची ही स्पर्धा आपण पाहतोय. वंदे मातरम प्रणाली आयोजित ही स्पर्धा पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं. पुढचा बॉल सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल बॅटर मीनच्या विपक्षात. पुढचा बॉल ज्याला लॉक केलाय पाठवलाय खूप दूरवर. दर्जेदार षटकार.
क्षेत्र डिलिव्हरी आहे. मीन बॅटिंग करताना फक्त आणि फक्त ब्लास्ट केलेत, ब्लास्ट षटकार येत आहेत सातत्यानं त्याच्या बॅटमधनं. कर्णधार इनिंग खऱ्या अर्थानं साकारतोय. टॉस बॉक्समधनं आला होता तेव्हा त्यांना म्हटलं किमान 70+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. धावसंख्या 83 लागली आहे स्कोर कार्डवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पुन्हा एकदा परफेक्ट बॅटमध्ये बॉल मिडल झाला नाहीये, सिंगल कन्वर्ट होतीये, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव, एकच्या मदतीने धावसंख्या 84, 84 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. बॉल आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 4. म्हणजे इथून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंचा विचार केला तर मीनच्या बॅटिंगचा विचार केला तर मीननं वैयक्तिक जर आपण पाहिलं तर मीननं इनिंग साकारली ती टोटल 17 चेंडू आणि 39 धावांची जी महत्त्वपूर्ण इनिंग कोणी साकारली तर ते नाव आहे मीन. खऱ्या अर्थानं कर्णधार आहे आणि कर्णधार इनिंग त्यानं साकारली आहे हेच म्हणेन. शेवटच्या आणि अंतिमचे 2 बॉल, षटक आहे, शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातले अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला 2 क्षेत्ररक्षकांमधला गॅप, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप, येतोय आणखीन एक चौकार, सीमा रेषा पार, 4. त्या 88 वर जाऊन पोहोचली आहे. 88, 88 धावा. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करण्याकरताची ही बॅटिंग आहे. पुढचा बॉल ज्यावरनं प्रयत्न देखील होणार नाहीये, चेंडू जातोय 2 बाउन्स ओव्हर दी रोप, येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 92 लागली आहे स्कोर कार्डवर. म्हणजे येणारी 6 षटकं आणि 6 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील. 93 धावा या इथून पुढे कराव्या लागतील. दोन्ही संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे दोन्ही संघनायकांनी. आणि आता जो सामना चालू आहे तो म्हणजे आर्यन पालघर वर्सेस मैत्री पालघर. तर आर्यन पालघर या संघाने 92 धावा बनवलेल्या आहेत. 6 षटकामध्ये 93 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे मैत्री पालघर संघाला उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. ती म्हणजे मीन ह्याने आपलं कर्णधारपद ओपनिंगला आलेले हे मीन. त्यांच्या वैयक्तिक धावा आहेत त्या म्हणजे चला हॅलो, चला या नाणेफेकीसाठी. हॅलो, टॉस करून घ्यायचं आहे. दीपक संके साहेबांना सगळं टॉससाठी 10 रुपये पॉईंट.
चला अवधूत येतात आलेवडी संघाचे कर्णधार. ओके चला आपल्या संघाचं नाव काय विसरलं मी. चला ड्रीम 11 सरावली आणि एका साईडला ईशांत फायटर आलेवाडी. आणि मी स्वप्नील भाऊ आपण आपल्याकडून टॉस करू. एक चांगली महत्त्वाची मॅच आहे या. नाणेफेक पण करतोय. एका साईडला अवधूत कामत ध्रुव सातपाडीचा खेळाडू आज बाकी ईशांत टायगर्ससाठी आयकॉन खेळाडू म्हणून बघत आहात. एक दर्जेदार खेळाडू उत्कृष्ट अष्टपैलू आणि एक सुंदर व्यक्तिमत्व. आणि एका साईडला रफ्तार तारापूर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं आहे अतुल जाधव आपल्याबरोबर जुळत आहेत जे सर्वस्व आणि हे मैदान ज्यांच्यामुळे आपण बघतोय चांगलं क्रिकेट बघत आहात. एका साईडला ईशांत फायटर टायगर आणि एका साईडला ड्रीम सरावली. चला कॉल करतील काटा शांत तुम्हाला काटा आलाय. काय घेणार अवधूत आज काही बदल आहेत का संघामध्ये. सांगतोय कारण एक जण ऑन द वे आहे. जर तो पोहोचू शकला तर आम्ही एक होऊ शकतो. ओके कसा एन्जॉय केला जातो. कालच्या दिवसात थोडीसे महागडे षटक झाले पण बाकी तुमच्या चतुर कर्णधार पदामुळे तुम्हाला काल जिंकण्याच्या शेवटची मॅच देखील सुंदर चांगल्या पद्धतीने फिनिश केली. आणि कशापर्यंत किती धावफेक रोखण्याचा प्रयत्न कराल समोरच्या संघाला. असं काय नाही. सकाळचं सत्र आहे हवा नाही आहे आणि धावा होत आहेत आणि जर गोलंदाजाने सकाळच्या सत्रात पकडून केली तर गोलंदाजीसुद्धा चांगली होते. आणि कालच्या दिवसात म्हटलं तर आम्ही जे 3 सामने केले त्याच्यामुळे सर्वच खेळाडूंना चांगला एक्सपिरियन्स आला असेल तर नक्कीच आजच्या दिवसात चांगला परफॉर्मन्स करून शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू प्रयत्न कराल. आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ओके थँक्यू. जाऊया मॅच इन आहे आपण थोडंसं ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. एका साईडला आपण बघत आहात ईशान टायगर. हॅलो मैत्री पालघरचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. फलंदाजाची नावं बॅटिंगला येते शशांक आणि उंच असा मारलेला स्टेजचा फटका पाहूया. सहज असा झेल टिपलेला आहे आणि पहिलाच धक्का पोचतो तो म्हणजे शशांक यांच्या रूपाने. हा बाकी राजाच्या दरबारातला पवन नवलीचा खेळाडू आज बाकी मैत्री पालघर संघाला खेळताना आणि मोठ्या इनिंगची गरज आहे हो. तुम्हाला धावा चेसेबल करायच्या आहेत त्या 93. काय मोठी धावसंख्या उभारायची आहे. आतापर्यंत 100 धावसंख्या MS तारापूरकडे आपण पाहिली होती कालच्या दिवसात. आदरणीय आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदनजी संख्यांचं आगमन होत आहे. निश्चितच एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहिलात ज्याने नेहमीच आमच्यावर प्रेम केलं. वंदे मातरम संघाचं सुंदर आयोजन आपण बघत आहात. पालघर तालुका प्रीमियर लीग सरळ चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला. इथे थोडीशी प्लंबिंग होते. गुड बॉलिंग. दिशांत मात्र हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अगोदरच्या देखील 2 मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळताना या गोलंदाजाला आपण बघितलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक 2च खेळू सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफला आणि एक तुम्हाला मिड विकेटला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म विकेटला मारा होतोय. हा चेंडू फ्लो केलाय. मी सुरुवातीलाच म्हटलं की हा खेळाडू मैदानामध्ये आलाय आणि चेंडू कुठे खेळायचा चेंडूचा टप्पा अचूक ओळखणारा क्षणार्धात
चांगला पुल शॉट तुम्हाला बघायला मिळेल विकेटच्या रिझनला आणि इथे सरळ चेंडू जातोय तो 6 धावा तुषारच्या बॅटीने फटकालाय. आणि ज्यांनी कॉलेज जीवनापासून एक मोठं काम करताना संघटनात्मक कार्य कसं असावं असं बघताना शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख आपण बघत आहात आदरणीय कुंदनजी संख्या यांचं इथे आगमन होत आहे. यस आमचे क्रिकेटचे सर्व सेवा आणि सर्वोत्कृष्ट आमचे अध्यक्ष चांदी भुसे स्वप्नजी घरत त्यांचं मनापासून स्वागत करतात. आणि कुंदनजी खरोखरच तुमचं जे निशांत प्रेम आहेत या क्रिकेटवरती आणि कोणत्याही स्पर्धा असो कोणतेही सामाजिक कार्यक्रम असतो अनेक मेडिकल डोनेट कॅम्प असो स्थानापन्न सर आणि मॅचचा नित्यचा आनंद घेताना आपण सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख आदरणीय कुंदनजी संख्ये यांना बघत आहात. व्यासपीठात त्यांचं आगमन झालं आहे आणि खरोखरच मनापासून मी या स्पर्धेमध्ये वंदे मातरम क्रिकेट आयोजित आपण पालघर तालुका प्रीमियर लीग हे बघत आहात आणि खरोखरच कुंदनजी संख्याचं मनापासून या व्यासपीठावर आपण स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पालघर मैत्री आणि पालघर आर्यन असा सामना बघायला पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू यायला बघूया. पंच काय दोन्ही हात बाहेर करतात. पिचिंग जो पडला ऑफ स्टंप तो ऑफ स्टंप असं बघायला मिळलं आणि इथे बाकी वाईडच्या रूपात धावसंख्या होते ती 12. 93 धावा विजयासाठी आहेत. इथे 85 धावा देखील दोनदा चेसिबल झाल्यात. अगोदरच्या दिवसातला विचार केला 85 धावा करून करण मोरेचा संघ पराभूत झालेला आपण बघितलात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना तुषार नावाचा खेळाडू पाहायला मिळेल. ब्रिजेसचा फटका बघायला मिळतो. फटका थोडा टायमिंग लागत नाही प्रॉपर चेंडू जातोय थोडंसं खराब क्षेत्र बघता दुसरी धाव देखील धावून घेतात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इकडे बघायला मिळते. 2 विकेटच्या मध्ये कशा पद्धती धावायचं आणि विचार जर केला तर फरक धावसंख्या आहे ती 14. 1590 म्हणजे 15.01 च्या धावाने तुम्हाला धावसंख्या काढायची आहे आणि तेवढ्या जर तुम्ही धावा काढल्यात निश्चितच आपण बघत आहात. आपण आमचे आदरणीय व्यक्तिमत्व कॅमेरामॅन बिराडी आपण एक बघायचं आहे. एक पालघर जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय कुंदनजी संख्ये यांना ह्या स्पर्धेची एक भेट म्हणून देताना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. क्रिकेटपासून नेहमीच आदर घेणारे असंख्य कार्यक्रम राबवले मग सामाजिक असो धार्मिक असो शैक्षणिक असो आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे आपल्याला शिकायला मिळतात आणि संघटना एक करून लहानपणापासून कसं जायचं असं वित्तमय उदाहरण तुम्ही बघत असाल तर आदरणीय कुंदनजी संख्ये साहेब निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही तिकडे आलात त्याबद्दल कुंदनजी साहेब तुम्हाला अनेक धन्यवाद आणि असंच प्रेम आयुष्यभर तुम्ही आपल्या ह्या स्पर्धेवरती कराल असं बघत आहात. खरोखरच एक निश्चित मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक कार्यक्रम असं आपण पाहायला गेले. पुन्हा शेत आता गोलंदाज पाचारण केलं जातं आणि गोलंदाज तुम्हाला बघा कृणाल नावाचा हा गोलंदाज दुसऱ्या सामन्यात काय गोलंदाजी केलं होतं कृणालनी. साईड बॉटम हा इंग्लंडचा आपण गोलंदाज बघितलाय तशा पद्धतीची केसाची वेशभूषा ही आपण त्याच्याकडे बघितली गेली. आता बाकी 3 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर काढले जात आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू पाहायला तिकडे बॅकफुटला गेलाय चेंडू कव्हरच्या रिझनला कट केला. इथे बघायला मिळतो अप्रतिम झेल व्हॉट अ कॅच काय सुंदर कॅच बघायला आकाश नावाचा खेळाडू तिकडे होता आणि इथे बाकी मोठा गडी तंबूत जाताना बघायला मिळतोय. तुषार घरत नावाचा खेळाडू इथे बाकी बाद होतोय. आता यज्ञेश प्रभू तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही संघाचा 12वा खेळू नये पण आमचा जो विचार नांदगावचा आमचा खेळाडू तुम्हाला आलेवाडीचा खेळाडू बघायला मिळतो त्याच्याकडनं बाकी तुम्हाला धावा पाहायला मिळतात. विजयासाठी धावा तुम्हाला करायचे तर 93 आणि मोठा झटका गेला. 2 मोठे सलाम बाद झालेत. एका साईडला सर्वप्रथम बाद झाला तो आपण शशांकला बघितलं ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि आता बाद झालं तो तुषार घरत. आता बाकी यज्ञेश प्रभू ह्या दांडीच्या खेळाडूला बाकी लढावं लागेल. कोणाला तरी एखादा 50 धावा कराव्या लागतील तर हा सामना तुम्ही जिंकू शकतात. निशांत ज्याने प्रेम केलं असं सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व मॅचचा आनंद घेताना शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आपण बघत आहात कुंदनजी संख्ये साहेबांचं मनापासून आपण स्वागत. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील कव्हरेज केल्यात त्यांनी देखील आयोजित केल्या आहेत. कुंभोरीच्या निर्धार या संस्थेमध्ये आपण ते मॅचेस बघितल्यात. लाख मुलाच्या ती स्पर्धा होत्या. यज्ञेश प्रभूने चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला जातो 1-2 आणि बघता बघता चेंडू सीमापले 8 धावा. काय मोठा टाउन्स त्यांच्याकडे बघायला मिळतो. मनगटी शॉट कसे खेळायचे चेंडूला 2 क्षेत्ररक्षकाच्या बाहेर कसं फेकावं हे तुम्हाला यज्ञेश प्रभूकडून बघायला मिळते आणि धावसंख्या होते ती 18 धावा.
दिला एकदा परत नको देऊ, एकदा दिला परत नको देऊ. नाव काय डीजे? धावसंख्या झाली ती 18. आता बघूया निनादला मी सन्मानित करतोय. निनाद हे देखील आमचे खूप मोठं नेहमी सहकार्य ह्या मॅचेस मध्ये करत असतात. इथे बाकी चेंडू पडला ऑफ्टनच्या खूपच बाहेर. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 19 धावा. 15.01च्या सरासरी धावा काय 1590 आणि तुम्हाला 3 धावा एक्स्ट्रा 93 धावा ह्या विजयासाठी करायत. आतापर्यंत 85 धावा ह्या दोनदा चेस झाल्या त्या मैदानावरती. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू हाताळला आपण बघत आहात. हलक्याने चेंडू काढला. काय सुंदर ग्लान्स बघायला मिळतोय मिड विकेटच्या रिझनला. व्हॉट अ बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट गरज आहे. मोठा फटका आला. अजून देखील बरेचसे चेंडू बाकी आहेत. 15ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. आणि इथे जर विचार केला तर फलकात धावसंख्या लागली ती 20 धावा. दुसरं षटक हाताळताना आपण कुणाला बघत आहात. पहिलं षटक अफलातून हाताळलं ते म्हणजे निश्चितच दिशांत नावाच्या गोलंदाजाने. आणि आता पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला तो तुषार नावाचा कव्हरचा एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम झेल पकडलं गेलं. ओहो काय फ्लो बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला 6 धावा. मी म्हटलं ना की ब्रिजेश जिथपर्यंत मैदानात तिथपर्यंत सामना जाऊ शकत नाही आहे. आणि आम्ही बसलो असताना आम्हाला अप्रतिम असं सांगितलं की तुम्हाला फक्त 15-16 धावा घ्यायच्या आहेत. असं नाही की 93 धावा आहेत म्हणून आपण सामना जाऊ शकत नाही. तर षटकामागे जी तुम्हाला सरासरी आहे त्याची 1-2 जर कमी गेली आणि एखादं षटक जर मोठं आलं बघा क्रिकेटचं कॅल्क्युलेशन किती मोठं असतं. अप्रतिम. गुरुद्वारांबरोबर बसतो तो आमचे महेश गोरू तुम्हाला बघायला मिळाले. अंगी विशाल पागरे यांच्यावर बसल्या तिकडची चर्चा झाली. अप्रतिम क्रिकेट बघा. म्हणजे इन क्रिकेट बॅट्समॅन कसे असतात मैदानाच्या बाहेर बसताना असताना देखील त्यांचा सेन्स किती बघायला मिळतोय. काय धुवाधार फलंदाजी बघायला. 52 धावा 33 धावाची मोठी खेळी आपण बघितल्यात. ओ इथे बाकी लेग ब्रेक चेंडू बघायला मिळतोय. लेग ब्रेक चेंडू बघायला तुम्हाला ओळखलं शफल होतात. चेंडू बोटाने फिरवलं गेलं आणि कुणालकडची क्षमता आपण बघत आहात. अप्रतिम असं आयोजन. सर्वात मोठं क्षेत्रफळ आणि त्यानंतर कुंभोळीचं ग्राउंड आहे जे सर्वात मोठं तुम्हाला बघायला मिळते. हे 2 मैदानं एका गावाची आपण बघितली तर अतिशय मोठं क्षेत्रफळ असं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कुणाल आपल्या षटकाला चेंडू हाताळत. समोर ब्रिजेस नावाचा एक मोठा क्रिकेटवर तुम्हाला बघायला मिळतो. कांगालेकमध्ये 9 गडी बाद करण्याचा पराक्रम. चेंडू केला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला ड्राईव्ह. इथे बाकी चेंडू पडल्यानंतर हवेत उडतो पण सुंदर क्षेत्ररक्षण केलं तिकडे. अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघत आहात या खेळाडूला. आणि या खेळाडूचं नाव आहे ते आकाश नावाचा खेळाडू. एक अप्रतिम झेल पकड होतो अगोदरचं झेल विक त्याने बघितलं आपण. ते षटकासोबत 2 आणि फलकात धावा आहेत त्या. एक चेंडू बाकी आहे पंच. हां येस विकेट आहे. पहिला डॉट कसं काय 5 बॉल झाले. एक वाईड आहे. तिसरा बॉल वाईड टाकलाय. एक सिंगल मग डॉट. आता लास्टचा काय झाला? लास्टचा सिंगल. एक 6 मारलाय ना. नाही काय 6 मारले इकडे कव्हरला 6 मारले. 2 षटकं झाले आणि फलकात धावसंख्या आहे ती 27. बघा निश्चितच धावसंख्येचा विचार केला 15.01ने तुम्हाला धावायचं आहे आणि 27 धावा. एखादं मोठं षटक आलं तर अजून काय बघायला मिळते. आता बघूया कोणता गोलंदाज तुम्हाला पुन्हा बघायला मिळतोय. 2 षटकं पॉवर प्लेची संपली. आता बाकी क्षेत्ररक्षण पांगवलं जाईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि 4 खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळतील. एक मोठा सामना चेसेबल करायचे आहेत. 93 धावा आता आपण चेस झाले. 85 धावा चेस झाल्यात पण 93 धावा तुम्हाला चेसेबल करायचे आहेत. निश्चितच कुंदन भाऊ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि खरोखरच आमचं तुमचं बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेला दिलात त्याबद्दल निश्चितच आदरणीय कुंदनजी संघाचं मनापासून वंदे मातरम क्रिकेटला आभार म्हणतो. याच आमचे दामोभाऊ तुमचं देखील मनापासून कौतुक. क्रिकेटवर तुम्ही देखील अभूतपूर्व असं प्रेम केलं आणि एक मोठं व्यक्तिमत्व पालघर शिवसेना जिल्हा अध्यक्ष आपण ज्यांना बघत आहात. एक मोठी जबाबदारी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कशा पद्धतीची लोकसभा आणि आमदारकीची निवडणूक जिंकून देण्यासाठी मोठं काम करताना एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर आलं आणि खरोखरच ज्यांचं जेव्हा आपण धावसंख्येला 28 जीवा घरत नावाचा गोलंदाज बघतोय. आतापर्यंत मॅडन षटक टाकण्याचं काम त्याने या मैदानावर केलंय. एकमात्र गोलंदाज चालला होता एका सामन्यात अडचणीच्या काळात खूप चांगली गोलंदाजी करताना आपण जीवा घरताना बघितलाय. धावसंख्या झाल्या ती म्हणजे 2 षटक 28 2 गडी बाद. आता बाकी 16.25च्या सरासरी धावा काढायच्या. इथे बाकी यज्ञेश प्रभू आणि ब्रिजेश पडे यांना रंगत काढायला जीवा आपल्या सगळं पुढचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय.
फुलटा चेंडू टटवला आणि 6 धावा फाईन लेगच्या रिझनला. ओके यस, तर नो बॉल साठी बॅट्समन यस सॉफ्ट डिसिजन, नो बॉल नाही आहे, पण बॅट्समनने इथे रिव्ह्यू घेतलाय. बघूया आमचे किशोर धोड इकडे बघतील. 12व्या खेळून जाऊ नका आहेत आमचे पंचायत, 12व्या खेळून कोणी जाऊ नका, 12व्या खेळून इकडेच बसायचं आहे. तिथं पण ऐकूया डीजेचं एक सुंदर संगीत. धावसंख्या 7ने फ्लो होते आणि 7ने धावसंख्या होऊन होती ती 35 धावा फलकावर लागल्यात. चला मॅच चालू करा. पंचाचा डिसिजन दिला. तिसऱ्या पंचाकडे बॅट्समनचा रिव्ह्यू होता आणि बॅट्समनचा रिव्ह्यू नंतर आमच्या पंचाने निरीक्षण केलं आणि नो बॉल दिला गेला. पंचांचा होता का? ओके चला मग त्यांनी इथे बघायला मिळते धावसंख्या झाली ती 35. चला हंपर आपल्या जागेवर जात. चला 35 धावा फलकावर लागल्या जातात. काय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. 5 बॅटरने घेऊन खेळणारा मैत्री संघ आणि 35 धावा फलकावर लागल्या. तिसऱ्या आणि फ्री हिटचा चेंडू बघूया. पहिला चेंडू जीवाचा फुल टच पडला, नो बॉल होता आणि त्याच्यावर 7 धावा गेल्यात. रंगतदार लढत. 93 धावा चेसेबल करायची आहेत. ओ इथे बाकी चेंडू लेग ब्रेक फसले गेले, चेंडू फिरवले गेले. ज्या जादुई बोटाने अगोदरच्या सामन्यामध्ये मॅडन षटक टाकण्याची मोठी किमया केलाय तो गोलंदाज बिरवाडी गावचा सुपुत्र तुम्हाला जीवा नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. आता ब्रिजेश काहीतरी कानमंत्र देताना. दोघे एकाच कंपनीत कार्यरत आहेत. सातत्यपूर्ण भेटीगाठी होत असतात आणि यज्ञेश प्रभूकडे जो फ्लो आहे चेंडू षटकार चौकार खेळण्याचा, जिथपर्यंत ते मैदानात तिथपर्यंत धावांचा वेग वाढत राहणार. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू खेळलाय, सरळ जातो, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय, बघूया सीमा पलीकडे चौकार की षटकार. 6 धावा. काय फ्लो बघायला मिळतोय. वादळ्यात सापडलेल्या नौकेला कसं समुद्र किनारे आणावं ते आपण तांडेल्याकडून शिकावं आणि संकटात सापडलेल्या संघाला कसं पुनरागमन करावं हे यज्ञेशकडून बघावं. काय नाण्याच्या 2 बाजू कशा असतात ना, एकाला मूल्य असते आणि एकाला मूल्यांकन असते. मग एक 41 धावा. तिसरा षटक मार्गस्थ. काय बॅटिंग बघायला मिळते. 2 कॉलॅप झाले, 2 मोठे झटके बसले. सुरुवातीला शशांक बाद झाला, नंतर मोठा फलंदाज तुषार घरात बाद झाला, पण कोणताही दबाव त्याच्या बॅटवर दिसत नाहीये. ओ घुमाया घुमाया, दिस इज अ चेन वन. काय गोलंदाजी केलाय. अनेक गोलंदाजांना फलंदाजा धावटीत दाटला. सुरुवातीच्या काळामध्ये मिलिंद कुलकर्णी पाहिलं होतं. लेग ब्रेक गोलंदाजी आपण बघितलेली होती. नामवंत क्रिकेटपटूमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये लेग ब्रेक खूप कमी बघायला, लेफ्ट आर्म लेग ब्रेक जास्त बघायला मिळालेत, पण उजवा हाताचे लेग ब्रेक टाकणारे गोलंदाज आम्ही खूप कमी पाहिलेत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो इथे बाकी बॅट चेंज घेऊन जातो. फाईन लेगच्या रिझनला डायरेक्ट हिट बघायला मिळेल का? दरम्यान नाही. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 42. 42 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 93 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहे. ब्रिजेश नावाचा इनफॉर्म बॅट्समन अजून देखील मैदानामध्ये. 52 धावाची खेळी, 33 धावाची खेळी, एका दिवसात तब्बल 90 धावा काढणारा फलंदाज आपण पाहिला होता तो म्हणजे ब्रिजेश घर त्या खेळाडूला जीवा नावाचा खेळाडू. ओ इथे बाकी चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू जातो मिडाऊनच्या रिझनला. 1 धावा तुम्हाला बघायला मिळते. गुड थ्रो इथे फिल्डिंग करताना बघायला मिळते. वाट थ्रो. काय सुंदर फिल्डिंग आणि सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. रंगतदार लढत कशी लढावी, संघर्षपूर्ण सामना कसा खेळावा ह्या मैदानाच्या आतमध्ये असणारा एका साईडला पालघर आर्यन आणि एका साईडला मैत्री पालघर.
काय सुंदर क्रिकेटचं दर्शन तुम्हाला बघायला मिळते. द्वंद्व चंडू फळीचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण संघर्षपूर्ण सामना बघत आहात. जो संघ विजय होईल आणि 93 चेसेबल होतील का. मी म्हटलं 85 दोनदा चेस झाल्यात, पण 93 होईल का. पुन्हा जीवा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी यज्ञेश प्रभूला चेंडू खेळलाय. चेंडू वाटतो स्क्वेअर लेग त्या रिझनला. इथे बाकी मिड विकेटचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला. धाव संख्या 44 3 षटक 44. अजून देखील विचार केला तर 50-50 मॅच इकडे तिकडे आहे आणि जिथपर्यंत हे दोन फलंदाज मैदानामध्ये तिथपर्यंत सामना कुठेही जिंकू शकतो. आता सिच्युएशन किती आहे ते सांगूया बघूया. आता तुम्हाला हवं आहेत 18 चेंडू आणि 49 धावा. 16.33 ची सरासरी आहे आणि काय सुंदर क्रिकेट बघायला मिळते. बरेचसे लोक बसणार 93 चेस होईल का. ते 80% लोकांनी सांगितलंय की 93% चेसेस होऊ शकतात. कारण इकडे बघितलं तर बॅटिंग लाईन खूप मोठी आहे, पण तेवढाच परशी चांगली गोलंदाजी ही तुम्हाला बघायला मिळते आणि हे महागडे षटक बघायला मिळालं. या षटकामध्ये धावा दिल्यात त्या 16 धावा दिल्यात. आमचे निश्चित संतोष भाऊचे सुपुत्र अप्रतिम कॅल्क्युलेटर करताना एक येणारं नवीन यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळतात. आपले संतोष ठाकूर जे रिव्हर्स स्वीप खेळा नांदगाव आलेवाडीचे त्याचे सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतात. हा संतोषचा मुलगा हा. असे असंख्य जुन्या क्रिकेटपटू आम्हाला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी लेफ्ट आर्म टाकतो. आता नुकत्याच सरावलीच्या स्पर्धेत खूप चांगली टाकलाय. सर्व स्वप्नील भाऊंचं नाव सांगा पप्पाला. अप्रतिम काय क्रिकेट खेळला आम्ही. चला पाणी पाजवा. निश्चित डिहायड्रेट होऊ नका. खूप मोठं ऊन झालंय. मार्चची चाहूल तुम्हाला आणि होळी जवळ आली ना की गरमी जास्त वाढली जाते. आज आनंद वाटलं. किरण गुरुवार सारखा मोठा खेळाडू आम्हाला बघायला मिळाला. अनेक गोष्टी त्याच्याकडून आम्हाला माहिती पडल्या आणि खरोखरच जेव्हा मोकळ्या मनाचे खेळाडू आम्हाला मिळतात तेव्हा आवर्जून तशा खेळाडूचं वर्णन करायचं वाटतंय. आता बाकी प्रतीक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतंय. 18 चेंडू 49 धावा. काय मॅच जिंकू शकेल का. 18 चेंडू 49 धावा होतील का. प्रतीक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. समोर यज्ञेश प्रभूचा भीमकाय शक्तीचा मोठ्या वजनाचा उतुंग षटकार मारताना 32-36 टॉवरची आठवण बिल्डिंगची करून देताना हा खेळाडू जेव्हा मैदानामध्ये असतो, मग मैदान मोठं असो की लहान असो, माझा दिलेलं काम मला करायचे आहे. संघाने जबाबदारी पार पाडायची आहे आणि अडचणी सापडल्यास संघाला नेहमीच बाहेर आणण्याचं काम जेव्हा आपण यंग ॲच्युअर संघ बघतोय, तेव्हा दांडीचा संघ बघतोय, तेव्हा यज्ञेश प्रभू या खेळाडूला आपण खेळताना बघितलाय. चला प्लीज तुम्हाला 25 मिनिटात करायचं आहे. आपण अगोदर सांगितलंय 3 षटकं तुम्ही 3 मिनिटं अगोदर टाकली, याबद्दल तुमचं अनेक धन्यवाद. प्रतीक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. चला लवकर फील्ड सेटलमेंट करा. तुम्ही 3 मिनिटं अगोदर षटक टाकली 3, ही गोष्ट बाब आपण बाकीचे नियम देखील पाळा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. चेंडू पॉईंटच्या वरनं जात आहे का आणि मोठा गडी बाद. इथे बाकी गडी तंबूत पडतोय. सोप्पा झेल पकडला गेला आणि ते झेल घेणारे खेळाडू होते कृणाल. आता बाकी यज्ञेश प्रभू नावाची वादळी खेळी इथे समापन होते. आता बाकी कमबॅक केलाय ते निश्चितच आर्यन पालघर संघाने. येणाऱ्या काळामध्ये 17 चेंडूमध्ये त्या धावा चेसिबल होतील का. जर त्याचं उत्तर तुम्हाला बॅटिंग द्यावं लागेल तरच तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकतात. कारण उत्कृष्ट फलंदाजी करताना 93 धावाचं टार्गेट दिलंय तर मैत्र परिवार संघाला जिंकण्यासाठी. डीजे क्षेत्ररक्षण सजवा फलंदाज येईपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षणाला कीप इट अ वेल बॉल, कीप इट अ गुड बॉल इन गुड कॅच असं सांगा आणि तुम्ही पुन्हा क्षेत्ररक्षण मिनटं वाचवायची. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. मोठा गाडी ज्या गाडीची गरज होती विकेट बाद करण्याची त्याला बाद केलाय. लेग ब्रेक चेंडू टाकायला शरीरापासून दूरवरून शॉट खेळले आणि सोप्पा झेल गेला पॉईंटच्या हातामध्ये जिथे कुणालने पकडला. आता बाकी डावखुरा फलंदाज कृपेश पाटील नावाचा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. ज्याने कृपेश घरेच का पाटील
कृपेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय, ज्याने फायर पासच्या मैदानावर असंख्य सामने जिंकण्याचा डावखुरा हाताने चांगली फलंदाजी करताना बघितलाय. आता तुम्हाला राईट आर्म रेगब्रेक गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज बघूया हे द्वंद्व युद्ध कसं बघायला मिळेल. या षटकात धावा येणं गरजेचं आहे आणि ह्यांना इथे रोखणे गरजेचं आहे. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू खाली चेंडू ठेवला गेला. एक ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. सरळ चेंडू जातोय तो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी थ्रो करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 45. 45 धावा तुम्हाला फलकावर. आता बाकी संपूर्ण जबाबदारी एका खांद्यावरती, ज्याने आतापर्यंत 2 सामन्यामध्ये 52 धावा 33 धावाचे खेळल्याचं तुम्हाला बघायला मिळतंय. ब्रिजेस दिस इज अ वाईट बॉल आहे. नो आर्ग्युमेंट बघा कशा पद्धतीने वाईट गेला. कृपया आर्ग्युमेंट करू नका. सामना आपला क्रिकेट पद्धतीने खेळा. धावसंख्या 22च्या रूपात 2 वाढते धावसंख्या होते ती. काय मॅच बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी हाताचा 47 या धावा तुम्हाला बघायला मिळतात. राजकुमार सारखा मोठा अनुभवी आहे. कशा पद्धतीने कोणाला पाचारण करून कोणत्या गोलंदाज आणणं प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी मांडताना आणि इथे बाकी मैदाना आजमध्ये असलेला अनुभव असलेला एक्सपिरियन्स शेअर करत असं राजकुमार तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा कृपेश समोर गोलंदाज पाहायला मिळतो. कशावर गोलंदाजी करतायत. काय फ्लो केलाय. कोण म्हणते की फक्त सांताक्रूजवरनं विमानं उडतात, पण इथे मैदानामध्ये देखील विमानं उडताना बघायला मिळतात. आणि ज्या 6 धावाची गरज होती त्या 6 धावा तुम्हाला बघा. का प्रमोट केलं. राईट आर्म लेग ब्रेक गोलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे, ॲडव्हान्टेज इकडे घ्यायचं आहे आणि धावा होण्याचा जरूरत आहे. आणि या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकली 53 धावा. आता किती धावा हव्यात. 50 धावा आहेत आणि चेंडू उरलेत ते 15 चेंडू 40 धावाची आवश्यकता. काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. 93 चेसेबल होतील का. पण एका माझ्या चांगल्या मित्राने सांगितलं की तुम्ही षटकामागे 13-14 काढा, एखादं मोठं षटक 20 धावाचं आणा आणि सामना बघायला मिळू शकते. आणि कृपेशला प्रमोट केलं खरोखर बघायला मिळते. दर्जेदार मोठी मॅच तुम्हाला आजच्या दिवसातली. दोन्ही पालघरचे संघ मैत्रीपूर्ण सामना, पण शेवटी विजयासाठी खेळणारे प्रत्येक जण बघायला मिळते. जो संघ जिंकेल तो तिसरा संघ आजच्या या स्पर्धेचा तुम्हाला बघायला मिळेल. 15 चेंडू 40 धावाची आवश्यकता. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो प्रत्येक नावाचा. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो कृपेश. पुन्हा चेंडू टटवलाय. मिस शॉट लागतोय आणि इथे बाकी गडी बाद. मोठा गडी तमूत परततोय. गरज होती इथे बाकी धावा करायच्या आहेत आणि चांगलं कमबॅक केलं षटकार आल्यानंतर आणि गडी बाद होते तो कृपेश. हा कोण आहे. हा कोणाला मॅच बघण्यासाठी. ते वय नाही आहे, पण आज देखील लढवयाच्या वृत्तीचा कोण म्हणतं. जंगलात नुसती वाघाने डरकाळी केली की तो वाघ म्हातारे की तरुण हे बघत नाही, पण लोक वाघ आहे म्हणून घाबरतात. तशा पद्धतीचं प्रणय घडत नावाचं वादळ आणि प्रणय घडाचं नाव हे तुम्हाला बघायला मिळते. 14 चेंडू 40 धावा. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. पण जमेची बाजू एक आहे मैत्रीसाठी की ब्रिजेस अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने खेळले जातील पोचतील का. हो इथे गरज नव्हती सरळ एक सिंगल काउंट देण्यासाठी आणि इथे बाकी मोठा झटका बसतोय. कमबॅक केलाय. जरी 6 धावा दिल्यात तर या षटकात बाकी चांगलं कमबॅक बघायला मिळते आणि तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो प्रतीक अप्पी नावाने. केळवा माहीमचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अप्पी नावाने जास्त प्रत्येकाला परिचित असणारा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला.
काय मॅजिकल षटक तुम्हाला बघायला मिळते. एकतीस धावाची बहारदारी खेळी करताना आपण प्रत्येकाला पाहिलाय आणि रनआउट 13 चेंडू 31 धावा. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो धीरजकडे क्षमता आहे, धीरजकडे क्षमता आहे बॅटिंग करण्यासाठी. आता बाकी तुम्हाला एवढंच काम करायचं आहे की ब्रिजेसला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायचं आहे. पण काय सुंदर गोलंदाजी इकडे हाकायला मिळाली. इकडे या षटकामध्ये मॅचचं चित्र पलटू शकलं असते, पण या मैदानावर 2 षटकात 40 धावा देखील कमी आहेत असं म्हणतात जे फलंदाजी करतात, ज्यांनी चेसेबल केलेत. पण एक मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. एका साईडला गरज आहे 13 चेंडू आणि 40 धावा काढण्याची. आतापर्यंत 53 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. काय रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आपण फिल्डिंगचा जर विचार केला ऑफसाईडला तर तुम्हाला थर्डमॅन बघायला मिळते, एका साईडला डीप पॉईंट बघायला मिळते, डीप गडी बघायला मिळते, डीप पॉईंट बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, मिड ऑफ क्षेत्ररक्षणाच्या आत बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते आणि फाईन लेग सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळते. एकटा ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ सामान राजकुमार तुम्हाला बघायला मिळतोय. काय दर्जेदार अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करताना तुम्हाला पप्पी नावाने ओळखणारा प्रत्येक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हो रिवर्स खेळलाय, सरळ चेंडू निघून जातो, आउट ऑफ द पार्क, 4 धावा. मी म्हटलं होतं ना की याच्याकडे क्षमता आहे. पावसाळ्याचे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाचे आणि ही PTPL आहे हो, तुम्हाला प्रत्येकाला निवडून संघ निवडला जातोय आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 57. म्हणजे आता तुम्हाला हवं आहे त्या 12 चेंडू 36 धावा. अजून देखील मॅच तुम्हाला बघायला मिळते आणि दर्शक लोक ज्यांनी उशिरा यूट्यूब खोलला असेल त्यांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करत असताना आर्यन संघाने धावा काढत 92, 53 धावाचं आव्हान मैत्री पालघर संघाला दिलंय. आपण जर विचार केलात 4 षटकं संपलीत आणि धावसंख्या झाली ती 57. आता इथून 12 चेंडू आणि 36 धावाची आवश्यकता. 18च्या सरासरी धावा करायच्या आहेत. कोण विजयी होईल अजूनपर्यंत सांगू शकत नाही की जिथपर्यंत ब्रिजेस नावाचं वादळ मैदानामध्ये आहे तिथपर्यंत आपण सामना सांगू शकतो. मी सुरुवातीच्या काळात देखील तुम्हाला म्हटलं की जिथपर्यंत तुम्हाला किशोर धोनी नावाचा खेळाडू मैदानामध्ये दिसेल आणि इथे बाकी 12 चेंडू 33 धावा 3 चेंडू बाकू ठेवून जिंकलेत. अगोदरच्या सामना पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात आजच्या सकाळच्या सत्रात 12 चेंडू 33 धावा असताना 3 चेंडू बाकी ठेवून किशोर धोनीची वादळी खेळी बघितली होती. आता फक्त 12 चेंडू 36 धावा. काय होईल हे मॅचचं पुढचं चित्र आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. जीवा आहेत का या जीवा नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याने अप्रतिम गोलंदाजी टाकत असताना या स्पर्धेमध्ये वेगळा एक रुबाबदार गोलंदाज आणि असंख्य खेळाडू जखून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. अगोदरचे षटक त्याने 18 धावाचं टाकलं होतं, थोडंसं महागडं गेलं होतं 16 धावाचं. इथे बघूया काय चित्र बघायला मिळतात आणि ब्रिजेसकडे सर्वांचं लक्ष असणार. ज्या ब्रिजेसने आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये अद्वितीय एक क्लासिक दर्जेदार फलंदाजी करताना आपण त्याला पाहिलं. काय मॅचेस बघायला मिळतात. हे मैदान आहे ना धावासाठी रोखलं जातं आणि मैदानाचं क्षेत्रफळ एवढं मोठं आहे. 2 खेळाडूमधलं अंतर जर तुम्ही पार केलं गॅप काढला तर बाकी तुम्हाला चौकार देखील बघायला मिळतात. म्हणून तर मोठ्या मैदानामध्ये जास्तीत जास्त चौकार बघताना आपण बघितलेत आणि यानंतर बाकी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला ड्रीम सरावली आणि एका साईडला ईशान टायगर आलेवाडी. ईशान टायगर आलेवाडी टॉस जिंकलाय. तुम्हाला डिपेश बघायला मिळेल, तुम्हाला गुरद्वान बघायला मिळेल, तुम्हाला अंगी बघायला मिळेल, मोठमोठे खेळाडू बघायला मिळतील. ओ वेल बॉल, काय गुडलान स्पॉट वन, सरळ चेंडू वरती येतो, प्रभावितपणे मारा करणं आणि राईट आर्म लेग ब्रेकमध्ये ज्या पद्धतीने कशी गोलंदाजी करावी हुकमत गाजवलाय या गोलंदाजाने. 11-36 6 षटकार मारायचे आहेत, लागायला पाहिजेत हो. 11 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 36. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू क्लीन बॉल झाला तिकडे आणि आता बाकी आर्यन पालघर संघाने कम बॅक केलाय. काय म्हटलंय ना होता जीवा म्हणून वाचला शिवा, पण जीवरायाकडे पण अशा पद्धतीची गोलंदाजी करताना यावेळेला ब्रेक केला नाही तर तुष्टम अटॅक केलं आणि हे लेग ब्रेक समजून खेळायला गेले आणि आता बाकी मॅच मध्ये इन होताना आर्यन पालघर तुम्हाला बघायला मिळते. 10 चेंडू 36 धावा आणि न्यू बॅटर नागेश हा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. तो निश्चितच उच्चीचा ह्याच्या काय देखील क्षमता आहे. नागेशकडे देखील मोठे मोठे खेळण्याची क्षमता आहे. बघूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय, कशा पद्धतीने. पण आतापर्यंत जो विचार केला तो खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला टाकताना बघायला मिळालं. जर 4थं षटक हाताळलं
प्रतीकने. आणि जीवा व्हॉट आय इंटेलिजंट बॉलिंग, काय इकॉनॉमिकली बॉलिंग करतात. आपल्या हाताच्या बोटावर चेंडू फिरवताना, लेग ब्रेकचा मारा पाहताना, चतुरस्थ गोलंदाजी करताना या मैदानामध्ये आपण जीवाला प्रत्येक सामन्यामध्ये बघितलाय. एक वेगळी छाप आणि स्वतःचा नावाचा दबदबा निर्माण करताना हा बिरवाडीचा खेळाडू आपण बघत आहात. 10 चेंडू आणि 36 धावा. चेंडू टटवलाय, हवेमध्ये जातो आणि हॅट्रिक होते का? हो हो, इथे बाकी हॅट्रिक नाही, पण बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत. पहिला चेंडू डॉट होता आणि बाकी सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. काय दर्जेदार गोलंदाजी जीवाने हाताळली. जीवा नावाची चर्चा दुसऱ्या दिवसापासून चालू झाली आणि आत्तापर्यंत सकाळच्या सत्रापासून जीवा जीवा नावाचं नाव घेतलं गेलं. प्रत्येक फलंदाज जीवाचं बॉलिंग चालते का असं विचारतात आणि इथे बाकी चांगली गोलंदाजी हाताळताना. जाऊया आमच्या डीजे जॅकीकडे. झालाय. ओ, लेफ्टच्या बाहेर चेंडू जातोय. इथे बाकी बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते अवस्थेच्या रूपामध्ये आणि धावसंख्या होते ती 59 धावा. काय लेग बायच्या रूपात पंच इशारा करतात दिसत. लेग बायस 59 धावा पलटवार. काय सुंदर गोलंदाजी हाताळल्या गेल्या. प्रत्येकचं 4थं षटक, शिवाचं 5वं षटक. इकॉनॉमिक सांगितलं, इकॉनॉमिकली बॉलिंग तुम्हाला बघायला मिळतंय. वन ऑफ बॉलिंग. काय दर्जेदार गोलंदाजी आपल्या जादुई हाताने प्रत्येकाला नाचवण्याचं काम केलं ह्या गोलंदाजाने. तो गोलंदाजामुळे जीवा बिरवाडी गावातला खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय आज बाकी आर्यन पालघर संघासाठी खेळताना. ओ, पुण्याची चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. गुड बॉलिंग. जोरदार टाळ्या झाला पाहिजे या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केलाय. चेंडू हवेमध्ये, खेळ जिथपर्यंत पोहोचेल का? ओ, यावेळेला लेगबाईची धाव होती. पुन्हा मॅडन षटक टाकलाय. आजच्या दिवसात काय गोलंदाजी केलाय. जीवा नावाच्या गोलंदाजाचा दबदबा त्याने निर्माण केला फलंदाजावरती. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. प्रत्येक सामना गणित वेगळ्या धाटणीची गोलंदाजी करताना आपण जीवाला बघत आहात. काय परफॉर्मन्स दिलाय हो. स्वतः ऑनर आले. एक वेळ वाटत होती यज्ञेश प्रमाणे ब्रिजेश ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, पण एक शॉर्ट ऑफ रेंज चेंडू लांबून कट करण्याचा प्रयत्न केला. लेग पूर्व चकमा खाला आणि जिथे यज्ञेश प्रभू बाद झाला तिथे बाकी सामना संपूर्ण झोकला गेला तो आर्यन पालघर संघाकडे. 2 बॅटर होते. यज्ञेश प्रभू होता, ब्रिजेश होता. तिथे धावा निघत होत्या आणि ज्या पद्धतीने धावा काढत होते प्रत्येक षटकामागे 15-16 धावाची सरासरी आपल्याला बघायला मिळत होती. अप्रतिम षटकार. 34 धावा विजयासाठी करायचा. धीरजकडे बघितलं आपण उशिरा चालू केलाय. प्रतीक यांच्यासाठी त्याचे संघ मालक कपिल पाटील यांनी 1000 रुपयाचं पाहिजे बक्षीस दिलं. थोड्याच वेळात ते मैदानात येतील. पालघरमध्ये असं तरी मॅच बघतात जो तुम्ही ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला. 31 धावाची खेळी आणि ज्या पद्धतीने 4थं षटक प्रतीक तुम्ही हाताळलं तिथून तुम्हाला बाकी तुमचे संघ मालक कपिल पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस दिलं गेलंय. आर्यन पालघरचा खेळाडू. आता बाकी 5 चेंडू आणि धावा हव्यात त्या 28.
पुन्हा चेंडू टटवला, स्क्वेअर लेगच्या रिझनला जातो की पाहायचा आहे, दरम्यान नाही, मिड विकेटचा चेंडू फसलाय आणि इथे बाकी गडी तंबूत परततोय आणि आता बाकी चांगला कमबॅक केलाय. 4 चेंडू 28 धावाची आवश्यकता विजयासाठी. निश्चितच सामन्यातल्या कलाटने ओके आर्यन पालघर संघाच्या मीन बोरा आणि हार्दिक जेव्हा आता त्याचे मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत अगोदरच्या मॅचचे, आपण हा संपला की मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. हार्दिक आणि मीन बोरा त्या दिवशी आमच्या ट्रॉफ्या गाडीमध्ये राहिल्या होत्या, पण त्या गाडीची चावी हरवली म्हणून त्या ट्रॉफ्यावर मिळालं नाही, त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मग कशा तरी परिस्थिती गाडीची चावी कुठून भेटली केले ते त्यांना त्यांचंच माहिती, त्याच्यामुळे थोडंसं यस. आणि कोणत्या तंबूला कोणत्या बॅलन्स बांधला असं काही नाही, तुम्ही खेळाने जिंकू शकता बघायला मिळत आहे आणि हे होताना आपला कुणाल तुम्हाला बघायला मिळाला आहे. पुन्हा एकदा कुणाल आपल्या षटकातला पुढचा दिवस हाताळा आपण कुणाला बघत आहात. ओ काय रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते. MRD मध्ये स्कूटीने यायचं, संध्याकाळी घरी आर्यनमध्ये गेलं की कांदे भजे खायचं, घरी जाऊन कब्बर चहा प्यायचं आणि फिटनेस दाखवायचं, असं काम ज्याने केलं आहे तो कुणाल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. हेअरस्टाईल मला एकाने विचारले, मी धोनी नाही आहे, साईड बॉटम नावाचा गोलंदाज, तुम्ही इंग्लंडचा बघा तो होता गोलंदाज, तशा पद्धतीची हेअरस्टाईल ही तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा कुणाल गुड बॉलिंग, हलक्या हाताने खेळल्या काळा आता फक्त औपचारिकता राहिलाय. धावसंख्या होते 1 ने वाढून ती म्हणजे 66 धावा. ओके तहसीलदारमध्ये ऑफिसमध्ये गेलात तर कधी त्यांचं नाव सांगा आणि चहा पिऊन या म्हणून आम्ही त्याची कॉमेंट्री केली होती, त्यांना फोन लावून द्या. अशा पद्धतीचे एक मोठे आमचे परममित्र बघायला मिळतात. इथे बाकी रिव्हर्स स्वीप बघायला मिळते. अबाव 40 मध्ये मेरा अभी भी जलवा आहे. हे शॉट बघितल्यानंतर तुम्हाला प्रमोट करतील बॅटिंगसाठी आणि धन्यवाद. निश्चितच केवळजी पाटील तुमचा संघ स्पर्धेमध्ये तुम्ही घेतला, चांगला खेळ तुमच्याकडे देखील बघायला मिळतो, याबद्दल तुमचं अनेक. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि फरक धावसंख्या लागलाय ती 66. चेंडू फील्ड केला, धावा नाही तिकडे बघितलं आपण थोडमॅनला. शेवटचा चेंडू. अशा पद्धतीने हा सामना विजयी होतोय तो म्हणजे आर्यन पालघर संघ. निश्चितच आपण बघितलं प्रत्येकाला 1000 रुपयाचं पारितोषिक त्याचे संघ मालक कपिल पाटील यांनी घोषित केलं. त्यांनी केलेली गोलंदाजी, त्यांनी केलेली फलंदाजी आणि म्हणून तुम्हाला विजयी पथावर हातावलं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निश्चितच प्रत्येकच असणार आहे ज्याने 31 धावाची खेळी केले आणि उत्कृष्ट षटक हाताळलं, त्या षटकामध्ये कम बॅक केलं चौथ्या षटकामध्ये आणि म्हणूनच विचार. आणि मीन बोराया आणि पुन्हा प्रतीक हे दुसरं तुम्हाला मॅन ऑफ द मॅच बघायला मिळते. त्यांची पारितोषिक आपल्यापर्यंत दिले जातील आणि जसा जसा सामना सुरू होईल मायक्रोफोन केला जाईल बदल. कुणाल नावाचे आमचे वाडाचे परम मित्र हे तुम्हाला बघायला मिळतील. तत्पूर्वी जाऊया आपण सामनावीरचे पारितोषिक देणार आहोत. अगोदर पहिल्या 2 सामन्याचे पारितोषिक जे आमचे राहिले गेले होते ते एका साईडला या प्रतीक आणि एका साईडला मीन बोरा आपण देखील यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला बघितलं या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच प्रतीक ज्याने 31 धावा आणि उत्कृष्ट षटक हाताळलं आणि त्यांना सामनावीरून पुरस्कार दिला जातो. 93 धावा चेसेबल झाल्या नाही पण खरोखर चांगली फलंदाजी करताना आपण बघितलं आर्यन पालघर संघाची आणि म्हणून म्हटलं की तंबू मला मिळाला म्हणून मी नाराज होऊ नये, तर तुम्ही खेळ करून दाखवा तेव्हा तुम्ही जिंकू शकतात. असं म्हणतात ना की जागा भेटली आपण वरच्या मजल्यावर राहिलं म्हणून मोठं होतो आणि खालच्या मजल्यावर राहत होतं, असं काही नसतं. तुमच्याकडे गुणवत्ता असायला पाहिजे, तुमचा घरातलं वातावरण चांगलं, तुमचा परिवार चांगला असायला पाहिजे की तुम्ही सोसायटीच्या माणसाला जिंकू शकतात. आणि खरोखर कुणाला बघायला मिळालं या. आणि अगोदर सांगतो मानधनाचं बघा आज फायनल ज्या सर्व फीज ज्या मालकांनी दिलाय त्यांना फक्त आमची कमिटी मानधन देईल आणि ज्यांच्या संघाची फी बाकी असेल त्या संघाची खेळाडूची फी हे त्यांचे मालक देतील, ह्याची कृपया नोंद घ्या. एक महत्त्वाचं या मेन बोरा अगोदरचे मॅन